बाळाला मांडीवर घेऊन कपड्यांच्या घड्या घालत असताना अचानक सुमनच्या कानावर सासूचा शोभाताईंचा वेदनेत तळमळत असलेला आवाज ऐकू आला. सुमन, ए सुमन. आवाजात एवढं दुःख, वेदना होत्या की ते ऐकून सुमनचे मन धस्स झाले. ती अजून सावरली पण नव्हती. तेवढ्यात मांडीवर झोपलेले तिचे बाळ जोरजोरात रडायला लागले. सुमनने पटकन त्याला शांत करायचा प्रयत्न करत त्याला कुशीत घेतलं आणि उठून सासूच्या खोलीत पळत गेली. समोरचे दृश्य बघून तिचे हातपाय थरथरायला लागले. तिची सासू बेडवर झोपली होती. डोक्याला रुमाल बांधला होता आणि वेदनेत तळमळत होत्या. सुमन घाबरून त्यांच्याजवळ जाऊन बसली आणि म्हणाली, आई, हे काय झालं आहे तुम्हाला? तिची सासू डोक्यावर हात ठेवून म्हणाली, काय सांगू तुला सुमन, माझं डोकं खूप दुखत आहे. असं वाटतंय कोणीतरी हातोडा मारत आहे. एवढं डोकं दुखत आहे की असं वाटत आहे जीव जायला आला आहे. मला तर जागेवरून पण उठू वाटत नाही. उठायला गेले की चक्कर येत आहे. देवालाच माहीत अचानक काय झालं आहे. हे ऐकून सुमन म्हणाली, आई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आराम करा. मी तुमच्यासाठी आलं घालून चहा बनवून आणते. म्हणजे तो पिऊन तुम्हाला थोडा आराम मिळेल. असं म्हणत बाळाला तिथे सासूजवळ ठेवून किचनमध्ये चहा बनवायला गेली. चहा बनवून सासूच्या हातात चहाचा कप दिला. अचानक तिच्या सासूला काहीतरी आठवलं. त्या म्हणाल्या, अगं सुमन, ऐक, आत्ताच सुषमाचा फोन आला होता. ती बोलत होती की काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी येणार आहे. तो आपलं जेवण बनवतच आहेस ना, मग तिचं पण जेवण बनव. हे ऐकून सुमनचे डोळे मोठे झाले. ती मनात म्हणाली, ताई, आज अचानक काय येत आहेत? आता काय घ्यायला येत आहेत? ती काही न बोलता सासूच्या खोलीतून बाळाला घेऊन बाहेर आली. तेवढ्यात मागून तिच्या सासूचा आवाज आला. त्या म्हणाल्या, आणि हो, सुषमाच्या आवडीचं जेवण बनव. तिला भरलेलं वांग आणि शेंगदाण्याची चटणी खूप आवडते. सासूचे बोलणे ऐकून सुमन मनातल्या मनात बडबडत म्हणाली, त्यांना काय त्यांच्या घरून जेवण करून यायला येत नाही का? बोलत असते फक्त 2-3 तासांसाठी येत आहे आणि त्या 4 तासांचे 8 दिवस कसे होऊन जातात याचा पत्ताच लागत नाही. त्यांच्या सासरचे त्यांना कसे झेलतात देवालाच माहीत. मला तर त्यांचा आवाज पण सहन होत नाही. ती खोलीत गेली. बाळाला दूध पाजले आणि पाळण्यात झोपवले आणि मग जेवण बनवायला किचनमध्ये आली. पण काम करताना तिचे बाळ सारखे सारखे रडत असायचे. मग हातातले काम सोडून त्याला शांत करायला जायला लागायचे. इकडे तिच्या सासूने जणू बेडशी त्यांचं नातं जोडलं होतं. त्यावरून उठायचं नावच घेत नव्हत्या. कसं तरी जेवण बनवून सुमन तिच्या खोलीत गेली. तिची नणंद सुषमा घरी आली तेव्हा सुमन खोलीतून बाहेर आली नाही. सुषमा आणि तिची आई हॉलमध्ये गप्पा मारत हसत बसल्या होत्या. त्यांच्या हसण्याचा आवाज घरभर घुमत होता. सुषमा म्हणाली, आई, तू तर खूप छान जेवण बनवायला सांगितलंस. अरे वा, भरलं वांग, शेंगदाण्याची चटणी. तिची आई हसत म्हणाली, अगं हो, तुझ्या आवडीचं जेवण बनवलं आहे. बाहेर बसून दोघी मायलेकी गप्पा मारत होत्या. पण त्यांचे शब्द खोलीत बसलेल्या सुमनच्या मनाला सुईसारखे टोचत होते. ती रागात बडबडत म्हणाली, आत्ता तर डोकं दुखतंय म्हणून धरून बसल्या होत्या आणि आता मुलगी आली की लगेच दुखणं छूमंतर झालं वाटतं. बाहेर बसलेली सुषमा जरा हैराण होऊन म्हणाली, अगं आई, वहिनी अजून खोलीतून बाहेर का आली नाही? लगेच तिची आई म्हणाली, अगं बाळा, तुला तिची सवय माहीत नाही का? तू तिच्याशी काहीच देणं घेणं ठेवू नकोस. ती जशी आहे तिला तशीच राहू दे. हे ऐकून सुमनच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला 2 महिन्यांपूर्वी घडलेली घटना आठवायला लागली. तिला चांगलंच माहीत होतं की ती खोलीतून बाहेर का आली नाही आणि यामागचे कारण तिच्या नंदेला पण चांगलंच माहीत होतं. तरी पण माहीत नसल्यासारखं दाखवत होती. 2 महिन्यापूर्वीची ही घटना. तो एक दिवस. त्यावेळी सुषमा तिच्या माहेरी आली होती आणि सुमनने नेहमीसारखा तिला चहा बनवून दिला होता. सुषमा सुमनकडे डोक्यापासून पायापर्यंत बघत होती. अगं वहिनी, तू हा काय अवतार केला आहेस? लग्नानंतर पण तशीच पहिल्यासारखी गलिच्छ दिसत आहेस. दादाची आवड पण काय विचित्र आहे. आता तर तुला बाळपण झालं आहे. आता तरी तुझ्या राहणीमानात बदल कर. चांगलं टापटीप राहायला शिक. तिची नणंद कायम अशीच मनाला लागणाऱ्या गोष्टी बोलत असायची, टोमणे मारत असायची.
पण सुमनने शांत बसणं योग्य समजलं. पण तिची नणंद सुषमा तेवढ्यावरच थोडी थांबणार होती. तिने वाकून पाळण्यात झोपवलेल्या तिच्या महिन्याच्या बाळाला बघत म्हणाली, आणि तुझं हे बाळ? त्याचा रंग रूप तर सगळं तुझ्यासारखंच आहे. माझ्या दादासारखं तर अजिबात नाही. आमच्या खानदानाचं नाव तू मातीत मिसळले. हे ऐकून सुमनचा चेहरा पांढरा पडला. ती रागात म्हणाली, ताई तुम्ही हे काय बोलत आहात? सुषमा म्हणाली, वहिनी मी खरंच तेच बोलत आहे. आईला तर मी तुमच्या लग्नाच्या अगोदरच म्हणाले होते की ही मुलगी आपल्या घराच्या लायकीची नाही. नाही दिसायला सुंदर आहे, नाही तिला अक्कल आहे आणि नाही राहण्याची वागण्याची अक्कल आहे. तेवढ्यात तिची सासू शोभाताई पण तिथे आल्या. सुमनने खूप आशेने तिच्या सासूकडे बघितलं, पण सुषमा तिच्या आईला बघताच म्हणाली, आई बघ ना, वहिनीने किती छोट्याशा गोष्टींवरून तोंड वाकडं केलं आहे. तिची सासू शांत बसली. सुषमा परत म्हणाली, वहिनी तुझ्याशी लग्न करून माझ्या दादाने खूप मोठी चूक केली आहे. लक्षात ठेव, माझ्या दादासाठी एकापेक्षा एक चांगली स्थळं येत होती, पण माहीत नाही दादाने तुझीच का निवड केली. त्याला तुझ्यात असं काय दिसलं काय माहीत. नंदेचे ते कडू बोलणे आज पण सुमनला आठवत होते आणि आज त्याच आठवणीत सुमन खोलीत बसून रडत होती. बाहेर त्या मायालेकी गप्पा मारत हसत बसल्या होत्या. सुषमा सारखी सारखी सुमनच्या बाळाकडे एकटक बघत असायची. त्याच्याकडे अशी बघत असायची जणू त्याच्यातल्या कमी शोधत आहे, आणि सुमन हसून गोष्टी टाळत असायची. तिला असं वाटायचं की नवऱ्याची बहीण आहे, काही विचार न करता बोलत असते. पण तिची नणंद थांबणाऱ्यांमधली नव्हती. ती म्हणाली, आई दादाचा मुलगा किती वेगळा दिसत आहे ना. दादा जर याला सोबत घेऊन बाहेर गेला तर कुणीही बोलणार नाही की हा दादाचा मुलगा आहे. खरं सांग वहिनी, हा कुणावर गेला आहे? तुझ्या घरात असं रंगरूप कुणाचं आहे का? हे शब्द सुमनच्या मनाला सारखे सारखे सुईसारखे टोचत असायचे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही होती की सुषमा फक्त तिच्या वहिनीलाच बोलत नव्हती, तर तिच्या भावाच्या मनात पण विष पेरत होती. सुषमा एक दिवस हसता हसता तिच्या भावाला अशोकला म्हणाली, अरे दादा, याला उचलून घेण्याची तुझी इच्छा तरी कशी होते? मला तर त्याच्याकडे बघूनच कसे तरी होते. खरंच हा मुलगा तुझ्यासारखा अजिबात दिसत नाही. बहिणीचे बोलणे ऐकून अशोक त्यावेळी शांत बसला. पण हळूहळू त्याचं वागणं पण सुमनसोबत बदलायला लागलं. अगोदर ज्या बाळाला तो उचलून घेऊन फिरवत असायचा, आता त्याच्याकडे बघत पण नव्हता. त्या दिवशी सुमनचं हसू गायब झालं. ती मनात म्हणाली, खरंच ताईंचे बोलणे आता चेष्टा राहिली नाही, तर ते चाकू बनलं आहे. एक दिवस तर हद्दच झाली. हॉलमध्ये अशोक बसला होता आणि बाळ तिथेच बाजूला पाळण्यात टाकले होते. सुषमा चहाचा कप ठेवत म्हणाली, दादा तुला एक गोष्ट विचारू? खरं खरं उत्तर दे. अशोक मान वर करून म्हणाला, बोल ना. तशी सुषमा म्हणाली, दादा तुझं मन तरी कसे हे मानायला तयार होते की हे बाळ तुझं स्वतःचं आहे? बघ ना, याचा कलर बघ, त्याची चेहरेपट्टी बघ, याच्यामधलं काहीच तुझ्यासारखं दिसत नाही. माहीत नाही कुणावर गेला आहे. त्या क्षणी सुमनला असं वाटलं की कोणीतरी तिच्या काळजावर हतोडा मारला आहे. तिने मुलाला उचलले आणि सरळ नंदेच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, ताई बस आता खूप झालं तुमचं विष ओकणं. रोज रोज माझ्या मुलावर बोटं उचलताना तुम्हाला लाज वाटत नाही का? हे बाळ तुमच्या भावाचं आहे. मी त्याला कुठून उचलून घेऊन आले नाही. सुषमा म्हणाली, अगं वहिनी, एवढं वाईट का वाटून घेत आहेस? तुला एवढा राग का आला आहे? प्रश्न विचारणे अपराध आहे का? सुमन रागात म्हणाली, ताई तुम्ही प्रश्न नाही तर फालतू आरोप करत आहात माझ्यावर आणि माझ्या बाळावर. तुम्ही माझ्या नवऱ्याच्या मनात संशय निर्माण करत आहात. ताई तुम्हाला माहीत आहे या सगळ्याचा अर्थ काय असतो? सुषमा हसून म्हणाली, अगं मी तर फक्त सत्य बोलत आहे. जर सत्य तुला टोचत असेल तर या सगळ्यात माझा काय दोष? सुमन आता रागात कठोर आवाजात म्हणाली, ताई तुम्हाला सत्य जाणून घ्यायची एवढीच बेचैन झाली असेल तर ऐका. ती तिच्या नवऱ्याकडे बघून म्हणाली, अशोक तुमच्या मनात जरा जरी संशय असेल की हा मुलगा तुमचा नाही तर आपण आत्ता लगेच DNA टेस्ट करूया, म्हणजे सगळं स्पष्ट होईल.
कुणाच्या मनात कसला संशय राहणार नाही. पण जर त्या टेस्टमध्ये हे बाळ तुमचं निघालं तर लक्षात ठेवा, मी तुमच्या बहिणीबद्दल पोलीस तक्रार करेन आणि माझ्या झालेल्या अपमानाचा, बोललेल्या शब्दांचा एक एक करून हिशोब घेईन. हे ऐकून सुषमाचा चेहरा उतरला. ती लगेच विषय बदलून म्हणाली, अगं वहिनी, मी तर फक्त त्यांच्या रंगाला घेऊन चेष्टा केली होती. ते ऐकून तुला जणू चटणीच लागली आहे. जरा चेष्टा काय केली, तू तर पोलिसांची धमकी द्यायला लागलीस. सुमन स्पष्ट शब्दात म्हणाली, ताई, ही चेष्टा नव्हती, तर माझ्या चारित्र्यावर आरोप होता आणि आता मी अजून सहन करणार नाही. सुषमा चिडून म्हणाली, अरे वा वहिनी, आता मी माझ्या भावाशी पण बोलू शकत नाही. जरा चेष्टा केली की तू लगेच पोलिसांची भीती घालत आहेस. सुमनचे डोळे भरून आले. ती रागात मोठ्या आवाजात म्हणाली, तुमच्या चेष्टेमुळे माझ्या मुलाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित झाला आहे. आता मी शांत बसणार नाही. जर तुम्हाला तुमची इज्जत प्रिय असेल तर असे फालतू वागणे, बोलणे बंद करा. दोघी नंदा भावजांमधले भांडण खूप पेटले. शोभाताई दारात उभ्या राहून सगळं ऐकत होत्या. अशोक पहिल्यांदा बायकोला एवढ्या रागात तिचं विक्राळ रूप बघत होता. त्याने त्याच्या बायकोला बहिणीला उत्तर देऊ दिलं. मध्ये काहीच बोलला नाही. शेवटी सुषमा म्हणाली, ठीक आहे बहिणी, आता यापुढे मी काहीच बोलणार नाही. त्या दिवसानंतर तिची नणंद शांत बसली. पण घरात एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. त्या दिवशी सकाळी सुमनचे मन खूप बेचैन झाले होते. खूप दिवसांनी परत या घरात तेच नाव घुमत होते. तेच नाव सुषमा, जिने शेवटी जाता जाता घरातल्या लोकांच्या मनात संशय, विष आणि अपमान भरला होता. सुमनला कळतच नव्हतं की आता या एवढ्या महिन्यांनी अचानक तिची नणंद परत का आली असेल. त्यामागे नक्कीच काही ना काही कारण असेल. तिने लगेच तिच्या नवऱ्याला अशोकला फोन केला आणि म्हणाली, अशोक, आज तुमची बहीण अशी अचानक परत का येत असेल? त्यांची हिंमत कशी झाली परत आपल्या घरी यायची? अशोक म्हणाला, सुमन, मला याबद्दल काहीच माहीत नाही. तिने याबद्दल मला काहीच सांगितलं नाही. बहुतेक आईला यामागचं कारण माहीत असेल. हे ऐकून सुमनचे मन अजूनच बेचैन झाले. म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. इकडे हॉलमध्ये तिची सासू आणि तिची नणंद बसल्या होत्या. दोघी उठून सासूच्या खोलीत गेल्या आणि आतून दार बंद करून घेऊन बोलायला लागल्या. शोभाताई हळू आवाजात म्हणाल्या, सुषमा, जरा हळू आवाजात आणि सांभाळून बोल. सुमनला याबद्दल जरा जरी समजलं ना तर सगळी गडबड होईल. सुषमा हळू आवाजात म्हणाली, आई, तू काळजी करू नकोस. मला माहीत आहे गोष्टींना कसं फिरवायचं ते. फक्त दादाला आपल्या बाजूनं करायचं आहे. पण सुमन त्यांच्या खोलीच्या बाहेर त्या दोघींचं बोलणं ऐकत गुपचूप उभी होती. आतून हळूहळू बोलण्याचा आवाज येत होता. तिने तिच्या सासूचे पुढचे बोलणे ऐकले. तिची सासू म्हणाली, हे बघ सुषमा, तुझ्या सासरच्या गोष्टी आता खूप बिघडल्या आहेत. जर अशोकने त्या कागदांवर सही केली नाही तर तुझं घर तुटेल. तुझी जाऊ तुला घरातून बाहेर काढेल. मग तू कुठे जाणार आहेस? हे ऐकून सुमनचा श्वास अडकला. ती मनात म्हणाली, कुठले आणि कसल्या कागदांबद्दल बोलत आहेत? सुषमा तिरस्काराने म्हणाली, आई, आता मला कुठल्या नात्यांचा काहीच फरक पडत नाही. मला फक्त ते कागद हवे आहेत ज्यावर दादाने सही केलेली असावी आणि त्याची व्यवस्था तू करणार आहेस. शोभाताई काळजी करत म्हणाल्या, म्हणून तर तुला मी इथे बोलावलं आहे. जर अशोकच्या आयुष्यात सुमन राहिली तर तो कधीच यासाठी तयार होणार नाही. कारण ती कधी असं होऊ देणार नाही. तो तुझ्या बाजूने नाही तर तिच्या बाजूने उभा राहील. हे ऐकून सुमनचे काळी जोरजोरात धडधडायला लागले. तिला लगेच आठवले की अशोकच्या आजोबांनी एक जमीन त्याच्या नावावर केली होती आणि तिच्या नंदेची नजर त्यावर होती. सुषमा हसत म्हणाली, म्हणून तर अगोदर मी त्याच्या मनात संशय निर्माण केला त्याच्या मुलाबद्दल. म्हणजे त्या नवरा बायकोमध्ये दुरावा येईल. शोभाताईंनी मोठा श्वास घेतला आणि म्हणाल्या, सुषमा, तुला माहीत आहे ना, जर सोनबाई अशोकपासून वेगळी होईल तरच अशोक पूर्णपणे आपल्या ताब्यात येईल. सुषमा खूप सहजपणे म्हणाली, म्हणजे तो कुठलाही प्रश्न न विचारता त्या कागदांवर सही करेल. शेवटी मी त्याची बहीण आहे आणि वहिनी ती तर बाहेरची आहे. आणि राहिली गोष्ट तुझ्या सुनेची,
ती तर तू दुसरी पण आणू शकतेस. त्या क्षणी सुमनच्या तळपायाच्या मस्तकात गेली. ती मनात म्हणाली, किती फालतू आणि नालायक लोक आहेत ही. स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की त्या दोघी एवढ्या खालच्या पातळीला जातील. म्हणजे हे सत्य होतं. आज ताईंच्या इथे येण्यामागचं कारण. त्यामुळे तर त्यांनी जाणून बुजून माझ्या बाळावर बोट उचललं आणि आमच्या नवरा बायकोमधलं नातं तोडण्याचा प्रयत्न केला. आमच्यात दुरावा आणला. हा सगळा विचार करून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिची सासू म्हणाली, बाळा लक्षात ठेव, ही गोष्ट आपल्या दोघींच्या शिवाय दुसऱ्या कुणाला कळायला नको. खास करून तुझ्या बहिणीला. तिला जर माहीत झाली तर तू आणि मी आपल्या दोघीमधलं कोणीही वाचणार नाही. सुषमा खूप निष्काळजीपणे म्हणाली, आई ती काही करणार नाही. ती घाबरेल. जास्तीत जास्त ती काय करेल तर रडून गोंधळ घालेल, घर डोक्यावर घेईल. पण माझं काही बिघडवू शकत नाही. दारात ऐकत उभ्या असणाऱ्या सुमनने रागात मुठ्या आवळल्या. त्या क्षणी सुमननं जे ऐकलं होतं त्याने तिच्या मनात आग लागली होती. त्या मायालेकींच्या मधला प्रत्येक शब्द तिच्या कानात बॉम्बसारखा फुटत होता. जमीन, संपत्ती, कागद, सही, केस आणि तिच्या मुलाचा वापर, सगळं काही कटकारस्थान होतं. तिने ठरवलं होतं की आता रडण्याची वेळ नाही, उलट हिशोब करण्याची वेळ आली आहे. ती लगेच खोलीत आली आणि तिच्या नवऱ्याला अशोकला फोन केला आणि म्हणाली, जर तुम्हाला तुमच्या बहिणीचे खरे रूप बघायचे असेल तर आत्ता लगेच घरी परत या. काही कारण सांगू नका आणि उशीर तर अजिबात करू नका. जर आज तुम्ही वेळेवर आला नाहीत तर कदाचित तुम्हाला उद्या सत्य जाणून घेण्याची संधी पण मिळणार नाही. हे ऐकून अशोक घाबरला आणि म्हणाला, सुमन, नक्की काय झालं आहे? तुझा आवाज असा का येत आहे? तेव्हा सुमन म्हणाली, आज तुमच्या बहिणीचा आणि तुमच्या आईचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार आहे. असं म्हणत तिने फोन ठेवून दिला. खोलीत अजून पण मायालेकी हळूहळू बोलत होत्या. सुषमा म्हणाली, आई तू बघतच राहा. दादा आज नाहीतर उद्या नक्की सही करेल. वहिनीला अगोदरच मी मनातून तोडला आहे. तेवढ्यात मागून सुमनचा आवाज घुमला. ती म्हणाली, खरंच का ताई? मग आज निर्णय होऊन जाऊ द्या. त्या मायालेकी दोघी चकित होऊन मागे वळल्या. सुमन खोलीत आत येऊन उभी होती. तिला बघून दोघी मायालेकी घाबरल्या. तिची सासू अडखळत म्हणाली, सुमन तू तू कधी माझ्या खोलीत आलीस आणि कधीपासून आमचं बोलणं चोरून ऐकत उभे आहेस? सुमन म्हणाली, आई खूप वेळ झाला. एवढा उशीर झाला आहे की प्रत्येक शब्द मनाला छापला गेला आहे. सुषमा गोष्ट सांभाळण्याचा प्रयत्न करत म्हणाली, वहिनी तू चुकीचं समजत आहेस. सुमन हसली आणि म्हणाली, चुकीचं? चुकीचं तर मी तुम्हाला त्यावेळी समजले होते जेव्हा तुम्ही माझ्या मुलावर बोट उचलत होता. आज तर सगळं स्पष्ट झालं आहे. ती नंदेकडे एक पाऊल पुढे आली आणि म्हणाली, तुम्ही माझं घर तोडण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या मुलाचा उपयोग करून माझ्या चारित्र्यावर आरोप करून, फक्त यासाठी की तुम्हाला ती जमीन हवी होती. एवढ्या खालच्या पातळीवर जाताना तुम्हाला लाज वाटली नाही का? सुषमा चिडली आणि म्हणाली, हा माझा आणि माझ्या भावामधला प्रश्न आहे. सुमन मोठ्या आवाजात म्हणाली, नाही, हा एका बाईच्या आत्मसन्मानाचा, तिच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हा एका आईच्या मुलाच्या ओळखीच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. तेवढ्यात दार जोरात उघडले. अशोक घरी आला होता. तो घरात आल्या आल्या त्याची नजर अगोदर बायकोवर गेली, नंतर आईवर आणि नंतर बहिणीवर. अशोक भरल्या आवाजात म्हणाला, सुमन तू सांग, हे सगळं सत्य आहे? सुमनने ऐकलेला प्रत्येक शब्द न शब्द नवऱ्याला जशाचा तसा सांगितला. या सगळ्यासाठी कसा तिच्या मुलाचा उपयोग केला होता. हे ऐकून अशोकचा चेहरा कठोर झाला. रागात त्याने मुठ्या आवळल्या. तो सरळ बहिणीच्या जवळ गेला आणि तिच्या एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. इथून पुढे तू माझी बहीण नाहीस. आपलं नातं कायमचं तुटलं. तू माझी मान लाजेने खाली घातली आहेस. मला तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस. भावाचा मार खाऊन सुषमा सुन्न झाली. अशोक परत त्याच्या आईकडे वळला आणि म्हणाला, आई मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. तू पण हिच्यासोबत हात मिळवला होतास. भीतीने शोभाताईंच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं.
त्या घाबरून म्हणाल्या, अशोक, मी तर फक्त तिला तिच्या सासरचे लोक घरातून बाहेर काढत होते म्हणून. अशोक ओरडला आणि म्हणाला, आई, तिला कोणी घरातून बाहेर काढत नाही. तू तिच्या खोटं बोलण्यात आलीस. आणि तुला जर सुमन एवढीच वाईट वाटत होती तर मला सांगायचं होतं. मी तिला घेऊन घरातून निघून गेलो असतो. हो, पण मग तुझ्या कागदांवर सही कोणी केली असती, बरोबर ना? हे कोण शोभाताई मान खाली घातली. अशोक मोठ्या आवाजात म्हणाला, आई, फालतूपणाची पण काहीतरी सीमा असते. आज तुम्ही दोघी मायालेकी माझ्या नजरेतून कायमच्या उतरला आहात. तुम्ही माझ्या बायकोला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. असं म्हणत तो बायकोच्या जवळ आला, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, ते बाळ माझं आहे, माझं रक्त आहे. इथून पुढे त्याच्याकडे किंवा माझ्या बायकोकडे कुणी बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचं बोट तोडून ठेवेन. असं म्हणत त्याने त्याच्या आईकडे बघितलं आणि म्हणाला, तू माझी आई आहेस म्हणून अजूनपर्यंत इथे उभे आहेस. नाहीतर मी तुला कायमची सोडून दिली असती, तुझ्याशी नाते तोडले असते. सुषमा रडायला लागली आणि म्हणाली, दादा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर. पण अशोक पाठ फिरवत म्हणाला, माझ्या घरातून, माझ्या आयुष्यातून निघून जा. परत मला तुझं तोंड दाखवू नकोस. शोभाताईंनी सुमनचे पाय पकडले आणि म्हणाल्या, सुनबाई, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. पण सुमन एक पाऊल मागे आली आणि म्हणाली, आई, ही चूक नाही तर ही तुमची निवड होती आणि प्रत्येक निवडीची किंमत चुकवावी लागते. तुमची मुलगी तुमच्याशी खोटं बोलून जमीन तिच्या ताब्यात घेणार होती. त्यांना त्यांच्या सासरमधून कोणीही वेगळं करत नाही. पण आता या सगळ्यांची किंमत तर चुकवावी लागणार आहे ना? त्या दिवशी नाही सुमनने माफ केलं आणि नाही अशोकने. सुषमा रडत तिच्या घरी गेली. आता घरात फक्त भयान शांतता पसरली होती.